माऊलींनो, मागच्या अध्यायात आपण अध्यात्म म्हणजे काय ते पाहिलं. या अध्यायात श्री दत्तात्रेयानं त्या 25 प्रकारांचे गुणधर्म सांगायला सुरुवात केली आहे. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध अध्याय 22. ब्रह्मांडाची कथा. श्री दत्तात्रेयानं त्या 25 प्रकारांचे गुणधर्म सांगायला सुरुवात केली. एकापासून एक निर्माण होऊन 5 झाले, 5चे आणखी 5 होऊन 25 झाले. पंचमहाभूतांचा पिंड झाला आणि पुढे ब्रह्मांड रचलं गेलं. पृथ्वीपासून अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि केस हे निर्माण झाले. पाण्यापासून वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे 5 गुण अस्तित्वात आले. तेजातून निद्रा, मैथुन, क्षुधा, तृषा, आळस हे गुण उद्भवले. तर चलनवलन, अकुंचन, प्रसरण, निरोधन हे 5 गुण वायूपासून जन्मले. शेवटी द्वेष, भय, क्रोध, लोभ, मोह हे 5 गुण आकाशानं दिले. हे माते, अशा प्रकारे 25चे 5 असे विभाग करून मी प्रत्येकाचे गुणधर्म तुझ्या लक्षात आणून दिले. आता उरलेलं तत्व, गर्भाचं तत्वज्ञान मी तुला सांगतो. पृथ्वीपासून 5 गुण मिळाले, पण ते कसे कसे कुणाला लाभले, त्याचा उपयोग कोणी कसा केला ते सांगतो. रोमभाग हा आकाशाचा, नाडी भाग वायूचा, त्वचा भाग तेजाचा, मांसल भाग पाण्याचा आणि अस्थि भाग पृथ्वीचा. अशा प्रकारे अवनी तत्व विस्तारलं. आता पाण्याचा म्हणजे आपाचा विस्तार तुला सांगतो. वीर्य हे आकाशाचं, काळहंश वायूचं, रक्त तेजाचं, लघवी आपाची, स्वेदभाग मेदिनीचा असा विस्तार आपतत्वाचा. आता तेजतत्वाचा विस्तार पाहू. आकाशापासून निद्रा, वायूपासून मैथुन, तेजापासून दैदिप्यमान, क्षुधा आणि आपापासून तृष्णा, शोषण व पृथ्वीच्या अंगचा आळस. असे तेजतत्वाचे गुणविशेष. आता वायुतत्वाचे गुणप्रकार. भयभाग आकाशाचा, द्वेषभाग वायूचा, क्रोधभाग तेजाचा, लोभभाग आपाचा आणि मोहभाग पृथ्वीचा. असे हे वायुतत्वाचे गुणविशेष. पंचमहातत्वाचे गुणविशेषही लक्षात ठेवण्यासारखे आहेत. स्वतंत्रपणे पाहायला गेले तर प्रसरण पावणे, विस्तारत जाणे हा आकाशाचा गुणधर्म आहे. चंचलता व अस्थिरता हा वायूचा गुणधर्म आहे. सतत मार्गक्रमण करीत राहणं ही तेजाची प्रवृत्ती आहे आणि गतिमानता ही पाण्याची वृत्ती आहे. पृथ्वीचा गुण अंकुंचनाचा आहे. अशा रीतीनं आपापले पंचभाग घेऊन ही पंचमहाभूत 25 झाली आणि तरी 5 उरली, म्हणजे 30 झाली. ती कशी ते मी सांगतो. पूर्वाध्यायी सांगितलेलं जरा लक्षात आण की राजस अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय निर्माण झाली. सुलक्षणी पंचकर्मेंद्रिय तयार झाली. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध ह्या पंचमात्रा तर प्रसिद्धच आहेत. त्या एक एक तत्वात गोवून त्यांचे विविध प्रकार झाले. शब्द आकाश स्वरूपात योजला. स्पर्श वायू तत्वापासून झाला. तेजातून रूप आकारास आले. आपातून रसाचं संयोजन झालं. पृथ्वीनं गंधाचा आंदन दिलं. अशा तऱ्हेने पंचमहाभूत 5 व्याली आणि 25 ही संख्या झाली. त्यात 5 आणखी मिळवले म्हणजे 30 झाले. या 30त आणखी 5 मात्रा मिसळल्या म्हणजे 35 झाले. हे 35चे गणित प्रसरणारं तत्व वेगळंच आहे. ते सर्वाहून आगळं निराळं असं प्रेमतत्व आहे आणि ते एका सद्गुरू वाचून कोणाला कळण्यासारखं नाही. या महान तत्वाच्या पुढे बाकीची सारी तत्व पांगळी आहेत. पण हे आगम निगमाचं गुज योगीजनांखेरीज अन्य कुणाला उमगलेलं नाही. 35 गुण आणि सर्वात्मक तत्व मिळून 36 तत्व झाली. या 36 तत्वांचा झाडा देऊन एक निवाडा रचला गेला आणि हा चोखडा देह निर्माण झाला. याच देहाच्या आत ही सर्व तत्व परस्पर पूरक होऊन नांदतात आणि देहाच्या आत राहून दशपवन आपला व्यापार चालवतात. श्री दत्तात्रेयांचं बोलणं अनुसूया लक्षपूर्वक ऐकत होती. आत्तापर्यंत चाललेल्या निरूपणाचा सर्व अर्थ तिला समजत होता. पण हे दशपवन कोण, कुठले? दशपवन म्हणजे काय हे तिला माहीत नव्हतं. म्हणून तिने दत्तात्रेयाला मोठ्या उत्सुकतेनं विचारलं. दत्तात्रेया, आत्तापर्यंत जे सांगितलंस ते सारं समजलं, परंतु हे दशपवनाचं जे तू सांगितलंस ते काय? त्याचे कार्य सविस्तर स्वरूपात सांग. प्राण, अपान,
व्यान, उदान आणि पाचवा समान हे मुख्य पंचप्राण आहेत. त्याहूनही जे वेगळे आहे ते मी स्पष्ट करून सांगतो आहे. नाग, कूर्म, क्रुकुट, देवदत्त आणि धनंजय असे आणखी 5 प्राण आहेत. असे मिळून दशपवन निर्माण झाले. आता त्यांची कार्य सांगतो. प्राण हा हृदयात राहतो. अन्नोदकाचे पचन करून शरीराचे पोषण करतो. व्यान हा स्वादिष्ठानी असतो. रसपरिपोष करून शरीरातील धातूंची पुष्टी करतो. अपान गुदस्थळी राहतो आणि शरीरातील मलिन द्रव मलमूत्र बाहेर टाकतो. उदान कंठात राहतो व मरण समयी प्रगट होतो. आणि आता पाचवा समान वायू आहे. तो नाकात राहतो आणि सगळ्या नाड्या व्यापून टाकून त्याचं समसमान वृत्तीनं कार्य चालवतो. आणखी जे 5 राहिले त्याचे ठिकाण तुला समजावून देतो. हा जो नाग तो टाळूवर राहतो, कूर्म डोळ्यावर, क्रुकट कानावर, देवदत्त मुखात शोभतो, धनंजय नाकात राहतो. आता त्यांची कार्य सांगतो. देवदत्तामुळे जांभाई येते, शिंक धनंजयामुळे येते. सर्व गोष्टींचं अवलोकन डोळ्यांनी कूर्म करतो. क्रुकट हा सर्व शब्दनाद ऐकतो. तालुकेवर नाग राहतो, तो गंधाला लुब्ध असतो. आपल्याला उचकी, ढेकर, अंगमोड कशामुळे होतो हेही सांगतो. उदानलिंगापासून उचकी आली, ती स्वादिष्ठाने प्रगटली. व्यानलिंगाचे ठाई लचक, अंगमोड उपजली, ती सर्व देही प्रगटली. प्राणवायूपासून ढेकर उद्भवला, तहान भुकेच्या तृप्तीचा द्योतक ठरला. नाभिस्थानी समान राहिला आणि तेथून सुखामुळे हास्य आणि दुःखामुळे रुदन प्रकटलं. आता उपप्राणांचा उद्भव कसा झाला ते आपण पाहू. आकाशापासून क्रुकट झाला, वायूपासून नाग प्रगटला, तेजातून कूर्म उद्भवला, आपातून देवदत्ताचा उदय झाला आणि पृथ्वीपासून धनंजय उदयाला आला. असे हे 5चे 5 जण तयार झाले. आता मुख्य प्राणाचंही तुला विवरण करून सांगतो. वायू तत्वापासून अनेक वायू झाले. वेगवेगळ्या नावांनी त्यांना संबोधलं. विविध तत्व त्यांच्या आश्रयाला आली. ती विवरून मी तुला सांगितली. आता मुख्य प्राणाचं पाहू. आकाशानं व्यान योजला, समान वायूत त्याचा उपयोग केला. तेजानं उदान योजला, जलतत्वात प्राण स्थापन केला. पृथ्वी तत्वात आपान गेला. असा हा मुख्य तत्वांचा मेळ जमला. दत्तात्रेयांचं संभाषण लक्षपूर्वक ऐकणाऱ्या अनसूयेनं त्याला प्रश्न केला की, पंचतत्वाचं निरूपण तू केलंस, पण आहार, वर्ण, घर, मुख, स्वाद, शस्त्रधारण इत्यादी गोष्टी सांगितल्या नाहीस. ते ऐकण्याची मला अत्यंत जिज्ञासा निर्माण झाली आहे. तेवढं कृपा करून निरूपण करून तू मला सांग. मातेची ती परमार्थ आवड पाहून दत्तात्रेय संतुष्ट झाला आणि त्यानं अनसूयेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास प्रारंभ केला. माते, पृथ्वीचा वर्ण पीतवर्ण, ह्या वर्णाचं वास्तव स्थान म्हणजे काळीज, मुख म्हणजे जिव्हा, आहार सेवन म्हणजे षडस सेवन, त्याचा स्वाद अतिशय मधुर, त्याचं शस्त्र सुंदर फरशी, त्याची गती षोडश अंगुळ, असा ह्या पृथ्वी तत्वाचं वर्णन होय. आपतत्वाचा वर्ण श्वेत, तळघरी त्याचं निवास, त्याचं स्थान मुख, कामवासना हा त्याचा आहार, पाण्यासारखा त्याचा स्वाद, वाणी अत्यंत तिखट शस्त्रासारखी धारदार, त्याची गती 4 अंगुळाची आणि त्याचा वावर बाहेर जीवनतत्वात. तेज हे रक्तवर्णी म्हणजे तांबडं, त्याचंही स्थान हृदयात म्हणजेच पीतगृहात, त्याच्यामुळे डोळे सुंदर दिसतात, तेजानं विलसतात, त्याचा स्वाद अतिशय तीक्ष्ण, भाला हे त्याचं अस्त्र, त्याचा प्रवाह 8 अंगुळाचा, पूर्ण हेच तेजतत्वाचं प्रमाण. वायू हा नीलवर्णी सुंदर फुफ्फुस हे त्याचं घर, मुख, नासिकांमधून याचा संचार, सुगंध याचा आहार, त्याचा स्वाद आंबट, खड्ग त्याचं सुभट, त्याचा विस्तार 12 अंगुळ. काळवर्ण आकाशाचा, त्याची वस्ती चुनाळूची, कानात आणि मुखात त्याचा वावर, शब्दांचा त्याचा आहार, त्याचा स्वाद कडवट, सतेज बाण त्याचं शस्त्र, 20 अंगुळ त्याची गतीप्रमाण, ही आकाश तत्वाची खूण. असं हे तत्वज्ञान खरं योगियांचं धन आहे. दैवी पुरुषांनाच ते समजून घ्यायचं भाग्य लाभतं. जे सद्गुरूचे दासानुदास होतात, शुद्ध नेटक्या साधनेनं गुरुकृपा संपादन करतात, त्यांनाच हे दशपवन ओळखता येतात. या तत्वज्ञानाचं ज्ञान ज्याला नाही तो देहानं नर असला तरी त्याचं जीन पशुवत आहे.
जो अहंकारानं ग्रस्त होऊन संसार सुखात डुंबतो रमतो, तत्वज्ञानाचा साधा एक शब्दही कधी उच्चारत व ऐकत नाही, त्या मानवाला मृत्यू लोकात झाडा द्यावा लागतो आणि मोहमाहेत गुरफटल्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. हे माते, मला तुला पुन्हा पुन्हा हेच सांगायचं आहे की तूही या मायामोहाचा षडरिपूंचा त्याग कर आणि गुरुला अनन्य भावानं शरण जा. द्वैत पण विसरून जा. तुझ्या भाग्यानं आज तुला ही तत्वज्ञान ऐकण्याची आणि मोक्ष मार्गाप्रत जाण्याची इच्छा होण्याची संधी लाभली. दत्तात्रेयाच्या या संभाषणेनं मातेचा ऊर भरून आला. आपल्या पुत्राचं ते तत्वज्ञानाची उकल करणारं अनुभव समृद्ध ज्ञान ऐकून ती खरोखरच धन्य झाली आणि तिच्या मनात दत्तात्रेयाच्या कृपेनं अद्भुत ज्ञानाची नव्हाळी उपजली. पंचमहाभूतांचा उदय, त्यांचा विस्तार, त्यांचा ऐक्य, व्यवहार हे सर्व दत्तात्रेयानं निरूपणात सांगितलं. ते ऐकताना आणखी काही प्रश्न अनसूयेच्या मनात निर्माण झाले. ते तिनं दत्तात्रेयाला विचारले. ही पंचमहाभूत तत्वरूपानं साकारली, पण कोणत्या गुणापासून कोण झाले ते सविस्तर तू सांग. दत्तात्रेयानं सांगायला सुरुवात केली. मुख्य गुण तमोगुण, तेथूनच पंचमहातत्व निर्माण झाली. त्यांची नावं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता रजोगुणाचा विस्तार हा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय निर्माण होऊन झाला. सत्वगुणापासून हात, पाय, बाहू, गुदस्थ आणि उपस्थ अस्तित्वात आले. समष्टीचे कोण कोण तेही आता ऐक. कान, डोळे, वाचा, नाक आणि जीभ हे त्या निखिल सत्वाचे. त्रिमात्रत्व प्रणवोक्ताचे. त्याच्याच पासून अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार निर्माण झाला. अशा प्रकारे ही पिंड ब्रह्मांडाची कथा मी तुला सांगितली. ती कथा ऐकून अनसूयेच्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला. पिंडामध्ये ब्रह्मांडाची शक्ती केव्हा येते, कशामुळे येते? खरं तसं पाहता ब्रह्मांडाचा विस्तार केवढा. पिंड त्या मानानं अगदीच चिमणा, मग मुंगीच्या पोटात सागर सामावण्याचं सामर्थ्य कसं काय येतं? मला ह्या असल्या गोष्टीचं विलक्षण नवल वाटतं दत्तात्रेया. मला पडलेलं हे एक कोडं आहे. अनसूयेचे हे शब्द ऐकून दत्तात्रेयाला हसू लोटलं आणि तो म्हणाला, तुझ्या मनात जो संशय आला आहे त्याचं निरसन मी पुढील अध्यायात करतो. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत 22वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.